पॅराग्राफ मधल्या चुका दुरुस्त करायच्यात आपल्याला आज. पॅराग्राफ मधल्या प्रिपोजिशनच्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायच्यात. आता मित्रांनो, तुम्हाला प्रिपोजिशन हा जो शब्द आहे ना, त्याच्यावरून बऱ्याचशा काही गोष्टी लक्षात येतात. प्री म्हणजे काय? प्री म्हणजे अगोदर, आणि पोझिशन म्हणजे काय? ठिकाण, स्थान. म्हणजे खास करून एखाद्या ठिकाणाचं इंडिकेट करणाऱ्या किंवा परिस्थितीचं इंडिकेट करणाऱ्या किंवा वेळेचं इंडिकेट करणाऱ्या शब्दाच्या अगोदर किंवा शब्द म्हणून जो शब्द आपण वापरतो त्याला काय म्हणतो? प्रिपोजिशन. प्रिपोजिशन, पोझिशनच्या अगोदर वापरला जाणारा शब्द. ठीक आहे ना. हे जे प्रिपोजिशन असतात ते खूप इम्पॉर्टंट मॅटर आहे. ऍक्च्युअल मध्ये हे छोटे शब्द असतात, 2 अक्षरी, 3 अक्षरी, मोस्टली 4 अक्षरी, 5 अक्षरी, परंतु खूप प्रभावी पद्धतीने वापरता येतात आणि त्याने जो वाक्याचा सेन्स आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करता येतो, आपल्याला जे काही म्हणायचंय ते. ठीक आहे ना. त्यामुळे ह्यांना वापरणं अतिशय काळजीपूर्वक वापरलं जातं आणि त्याच्यामुळे तुमची भाषा जी आहे ती सुद्धा खूप समृद्ध होते. ठीक आहे ना. तर मग आज आपण पाहणार आहोत ऍक्टिव्हिटी नंबर 2. आता ही लर्निंग आउटकम स्टेटमेंट 11 ची ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे. ठीक आहे. याच्या अगोदर आपण याच लर्निंग आउटकम स्टेटमेंट 11 वर 2 व्हिडिओ आपण बनवलेत. ठीक आहे ना. आणि हा तिसरा व्हिडिओ आपण बनवत आहोत ऍक्टिव्हिटी नंबर 2 वर. ठीक आहे. आणि याला डिटेल घेत आहोत आपण. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मध्ये घेत आहोत, परंतु त्याला डिटेल घेत आहोत, अनालाइज करत आहोत. कारण ही जी लर्निंग आउटकम ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं इंटेन्शन काय आहे? त्याचं इंटेन्शन बघा इथं क्लिअर आहे. आपल्याला कॉम्पिटन्सी करेक्टली राईट करायचं आहे, रायटिंग करेक्टली असेल पाहिजे. ठीक आहे ना. तर आपण ते सगळ्या दृष्टीने विचार करत आहोत की राईट कसं काय करायचं, आपल्याला प्रॉपरली कसं राईट करता येईल. ठीक आहे ना. कारण रायटिंग ही अशी असते, आपण डायलेक्ट्स मध्ये किंवा वेन वी स्पीक at that time we do not consider about the grammar and the proper use of words, because in a spoken language it is not possible always to speak correctly the correct forms of everything, for example verb, noun, tenses, etc. But while writing we have to take utmost care about the structure of the word, the structure of sentences, the prepositions and all that structures which are used in proper writing. So आपल्याला काय करायचंय, हे प्रिपोजिशन सुद्धा प्रॉपरली आपल्याला यूज करायचे. आता तुम्हाला काय करायचं, त्यामुळं तुमच्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ऍज युजल त्याच आहेत. ठीक आहे ना. तुम्हाला काय करायचं, रीड द ऍक्टिव्हिटी केअरफुली, फोकस ऑन कॉन्टेक्स्ट. ही आपण पाहत आहोत, जवळपास लर्निंग आउटकम स्टेटमेंट 10 पासून पाहत आहोत. आपल्याला कॉन्टेक्स्टवर काय करायचंय, भर द्यायचंय. आणि कॉन्टेक्स्टच्या याच्या आधारावर आपण पॅसेज आणि बाकीच्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज त्या सुद्धा अनालाइज केलेल्या. तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या आणखी लक्षात येईल की आपण ऍक्च्युअल मध्ये जे पॅसेज दिले त्यालाच आपण चेक नाही केलं कॉन्टेक्स्ट मध्ये, तर त्याची जी फ्रेमिंग केलेली आहे, जे सेंटेन्स लिहिले त्याच्यामधल्या पण काही मिस्टेक्स ज्या आहेत त्या आपण पॉईंट आउट केलेल्या, त्याच्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये पण आपण करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण कॉन्टेक्स्टला धरून आपण काय करणार आहोत, फोकस करणार आहोत. त्यानंतर काय, आपल्या पेअर कडून पण तुम्हाला मदत घ्यायची आहे, तुमच्या मित्रांकडून. आणि त्यानंतर डिक्शनरीज तुम्हाला वापर करायचा. यूज डिक्शनरीज, ऑनलाईन पोर्टल्स इफ दे नीड इट. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर डिक्शनरीज वापरायच्या, ऑनलाईन पोर्टल सुद्धा यूज करायचे. ठीक आहे ना. हे पॅरेंट्सला आणि फॅसिलिटेटर्सला करायचं. स्टुडंट्सनी पण केलं तर काही हरकत नाही. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी आणखी सूचना आहे, केअरफुली वाचायचं आणि मिनिंग कशी समजून घ्यायची कॉन्टेक्स्ट नुसार, आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. आता आपल्याला मुख्य काय करायचंय, जे प्रिपोजिशन दिलेले त्या ऍक्टिव्हिटी आपण आता पाहणार आहोत, त्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेले प्रिपोजिशन अकॉर्डिंग टू कॉन्टेक्स्ट आपल्याला चूज करायचे आणि त्यांचे अल्टरनेटिव्ह आपल्याला काय करायचे, त्याने दिलेले जे आहेत त्याला अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधून त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं, त्याला फिलअप करायचे. तर चला आपण काय करूया, ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. आपण आलो आहोत लर्निंग ऍक्टिव्हिटी. आता आपण एकदा वाचून बघूया. गेट द थिंग्स बॅक ऑन द ट्रॅक. आता काय करायचंय, आपल्याला काय सांगितलं याच्यामध्ये, गेट द थिंग्स बॅक ऑन द ट्रॅक. बॅक ऑन द ट्रॅक, बॅक ऑन ट्रॅक. आपल्याला ह्याच्या थिंग्स काय करायच्या, ट्रॅकवर आणायच्यात पुन्हा, ज्या चुकलेल्या आहेत, है ना. आता इट इज क्लासरूम ऑफ 10th क्लास. English teacher has written some sentences on the blackboard. English teacher ने काय केलं, काही sentences blackboard वर लिहिलेले आहेत. She made some intentional deliberate displacement of some words, not all. She made some intentional deliberate misplacement केली काही शब्दांची. ती काय करायची आपल्याला, काय करायची आता बघू. You have to read the text carefully given in the table. तुम्हाला काय करायचंय, टेक्स्ट जे आहे ते केअरफुली वाचायचं टेबलमध्ये दिलेलं. ठीक आहे ना.
पुन्हा काय करायचंय, यू हॅव टू फोकस ऑन इटॅलिक वर्ड्स. इटॅलिक जे फॉन्ट आहे त्या वर्ड्सवर काय करायचं, तुम्हाला फोकस करायचंय. यू पुट दम ॲट देअर प्रॉपर प्लेसेस and rewrite all the sentences using proper words given below the text table. You put now here this sentence is also not properly written. You have to put likewise you have to read दिले ना, ही proper structure आहे. काय दिलंय इथं, you have to read the text carefully. तर ही this is a proper constructed statement. जे आपले instructions दिले त्याचं पण आपण चेक करणार ना. आपल्याला पॅसेज मधला आपण चेक करणार होता. हे जे स्ट्रक्चर फ्रेम केलेलं आहे ते सुद्धा आपण त्याला क्रॉस चेक करू. आपण कॉन्टेक्स्ट मध्ये सगळं शिकत आहोत ना. ऑलरेडी आपल्याला क्लासरूम नाही ते सध्या, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन करावं लागेल. ठीक आहे. तर यू हॅव टू जे लिहिले तसं इथं सुद्धा यू पुट देम ॲट देअर प्रॉपर प्लेसेस अँड रिराईट ऑल द सेंटेन्सेस युझिंग प्रॉपर वर्ड्स गिवन बिलो द टेक्स्ट टेबल. वर्ड्स गिवन बिलो. यू आता इथं यू पुट, this is wrong. Okay, this sentence formation is wrong. Framing is wrong. You have to put you have. You have to. Okay. You have to put them at their proper places and rewrite all the sentences using proper words given in the table below. आता इथे सुद्धा given below the table, given below the text table. ओके, जाऊ दे. सेंटेन्स हे कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे नॉट प्रॉपरली क्राफ्टेड. ओके, लेट इट बी. तर चला आपण काय करूया, आता आपल्याला काय सांगितलं की एक क्रक्स तुमच्या लक्षात आला असेल. आपल्याला काय करायचं, इटॅलिक्स मध्ये दिलेले जे वर्ड्स आहेत ते आपण ऍक्टिव्हिटीच्या सुरुवातीला पाहितले अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट आपल्याला बघायचं. ठीक आहे, संदर्भाने शब्द बदलायचे, असेच नाही बदलायचे. आता आपण काय करूया, ऍक्च्युअल मध्ये आय हॅव रीड दिस पॅसेज बिफोर प्रेझेंटिंग इट टू यू. आय फाउंड सम एरर्स इन द फॉर्मेशन ऑफ दिस पॅसेज इटसेल्फ. या पॅसेज फॉर्मेशन मध्ये थोडे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दिस इज नॉट प्रॉपरली फ्रेम. आता बघू कसं प्रॉपरली फ्रेम नाही केलं ह्याच्याशी आपण बघूया. आता आपण काय करू, ऍट द बिगिनिंग आपण काय करूया, वी आर गोइंग टू रीड दिस पॅसेज thoroughly. Totally we are going to read. The chalk is across the table. आता italics मध्ये जे शब्द आहेत त्यांना आपण काय करूया, त्यांना राउंड करूया, कारण we have to replace these words. Okay. The chalk is across the table. We are sitting on the classroom. Okay. The dustbin is into the door. Mahesh tried to write beside his notebook. The headmaster asked us present about the classroom imp posters. The referees will observe and allot the marks in merit. The winners will be announced on next week. Our friends think to poster competition. They thought in it day and night. They took help in all their contacts. They come on in innovative ideas and executed them on well too. The two is not highlighted or two is not in italics. Okay, आता हे सेंटेन्स आहे. ठीक आहे. आता सॉरी, हा पॅरेग्राफ आहे. आता पॅरेग्राफ जो आहे तो एक नरेशन आहे ना, आपल्याला ते सांगितलं एक घटना किंवा एक इन्सिडेंस सांगितलं. ठीक आहे ना. आता इन्सिडेंस काय आहे ह्याचा आपण सेन्स लक्षात घेऊ, ह्याचं किंवा काय संदर्भ लक्षात घेऊ. कॉन्टेक्स्ट काय, ही क्लासरूमची एक सिच्युएशन आहे क्लासरूम मधली. आता क्लासरूम मधली सिच्युएशन काय सांगते, द चॉक इज अक्रॉस द टेबल, म्हणजे एक वर्णन केलं जाते वर्गाचं. ठीक आहे ना. मग आपण प्रिपोजिशन प्रॉपरली वापरू. द चॉक इज अक्रॉस द टेबल. वी आर सिटिंग ऑन द क्लासरूम. ठीक आहे. आता हे काय, द चॉक इज अक्रॉस द टेबल, हे सिंपल प्रेझेंट आहे. ठीक आहे. टेन्स बघा, आपण टेन्स लक्षात घेऊया. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. आता हे कंटिन्युअस टेन्स आहे, परंतु हा एम्प्लॉय काय करते, हा सिंपल प्रेझेंट एम्प्लॉय करते, म्हणजे सिच्युएशन सध्या सिंपल प्रेझेंट मधली आहे. ठीक आहे ना. आम्ही काय करतो, चॉक कुठं आहे, टेबलवर आहे. टेबलवर आहे हे एक्सप्रेस करायचं. वी आर सिटिंग
ऑन द क्लासरूम, आम्ही वर्गामध्ये बसलेलो आहोत हे सांगायचं. पण रॉंगली प्लेस्ड प्रिपोजिशन्स आहेत हे सगळे. व्हॉट आर दीज? दीज आर प्रिपोजिशन्स. ठीक आहे, अँड दे आर रॉंगली प्लेस्ड. सो द मीनिंग इज डिफरंट. ओके, सो वी हॅव टू करेक्ट द प्रेपोजिशन्स अँड प्लेस देम प्रॉपरली. परंतु त्याच्या अगोदर प्रेपोजिशन प्लेस करण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्या पॅसेजचा जो मीनिंग आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे, तर आपल्याला ते प्रेपोजिशन काय अर्थ ती प्लेस करता येते प्रॉपरली. आता बघा मग, तर आपण काय पाहत आहोत? द चॉक इज अक्रॉस द टेबल, म्हणजे चॉक टेबलवर आहे. आता अक्रॉसला चेंज करू आपण नंतर. वी आर सिटिंग ऑन द क्लासरूम, आम्ही क्लासरूम मध्ये बसलेलो आहोत असं सांगायचं. ठीक आहे. द डस्टबिन इज इन टू द डोअर, डोअरच्या आसपास कुठं, तिथे प्रिपोजिशन वापरल्यानंतर त्याचं मिनिंग क्लिअर होईल. डस्टबिन कुठं आहे? डोअरच्या जवळ आहे. ठीक आहे. महेश ट्राय टू राईट बिसाइड हिज नोटबुक. आता हे सगळं सिंपल प्रेझेंट सांगतंय. ठीक आहे, त्याला कनेक्ट केला कशाने? सिंपल पास्टने. मग हे चॉक ठेवलेलं आहे, वर्गात बसलेलो आहोत, डस्टबिन बाजू ठेवलेली आहे. महेशने काय केलं? लिहायला सुरुवात केली. महेश ट्राय टू राईट इन हिज, इथं बिसाइड लिहिले, आपण चेंज करू, त्याच्या नोटबुक मध्ये लिहायला सुरुवात केली. द हेडमास्टर आस्क्ड अस, मग हेडमास्टरने आम्हाला विचारलं टू, आता हेडमास्टर आस्क्ड अस प्रेझेंट अबाउट द क्लासरूम इन पोस्ट. आता हे जे वाक्याचं स्ट्रक्चर आहे हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे, इथं इन्फिनिटिव्ह पाहिजे. द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट. ठीक आहे, ओके. द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट. आता हे प्रिपोजिशन आपण करेक्ट करूया. प्रेझेंट अबाउट द क्लासरूम इन पोस्ट, असं इथं प्रिपोजिशन वापरू. कारण काय, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एक सिच्युएशन वर्गातली व्यक्त केली जाते. काय की असं आम्ही टेबलवर खडू ठेवलेला आहे, आम्ही वर्गात बसलेलो आहोत. ठीक आहे, डस्टबिन बाजूला ठेवलेली आहे, महेशने लिहायला सुरुवात केली, महेशने लिहायचा प्रयत्न केला. द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट द क्लासरूम. क्लासरूम मध्ये हेडमास्टरने आम्हाला पोस्टर प्रेझेंट करायला सांगितलं. ठीक आहे. आता बघा, द रेफरीज विल ऑब्झर्व अँड अलॉट द मार्क्स ऑन मेरिट. आता हे इन लिहिले त्याच्यावर, आणि मग हे आम्हाला पोस्टर प्रेझेंट करायला सांगितले, आणि रेफरीज काय करणार आहेत? रेफरीज काय करणार आहेत? मेरिटच्या आधारावर मार्क्स अलॉट करणार आहेत. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. द विनर्स विल बी अनाउन्स्ड ऑन नेक्स्ट वीक. आता इथं पण आपण काय करू? हे प्रिपोजिशन वापरू, आणि विनर्स कधी अनाउन्स केले जातील? नेक्स्ट वीकला. ठीक आहे, इथपर्यंत ओके आहे. आता बघा प्रॉब्लेम कुठे आहे? आवर फ्रेंड्स थिंक टू पोस्टर कॉम्पिटिशन. आता हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आवर फ्रेंड्स थिंक पोस्टर कॉम्पिटिशन. वाक्याचं पॅसेजचा संदर्भ बदललाय. कसं बदललाय? आवर फ्रेंड्स थिंक पोस्टर कॉम्पिटिशन. इथं काय पाहिजे होतं? आवर फ्रेंड्स थॉट. आमच्या मित्रांनी पोस्टर कॉम्पिटिशन विषयी काय केलं? विचार केला. आता इथं काय सांगितलं? ते आवर फ्रेंड थिंक. आता हे काय एक सिंपल पास्ट टेन्स सांगायला लागलाय सगळ्या सेंटेन्स मध्ये, की हे वर्गात असं झालं. आता इथं डायरेक्ट तुम्ही काय कशावर आलात? आवर फ्रेंड्स थिंक पोस्टर कॉम्पिटिशन. हे ग्रॅमॅटिकली टेन्सच्या बाबतीमध्ये रॉंग सेंटेन्स आहे. ठीक आहे. आता पुन्हा बघा, दे थॉट डॅश डॅश इन इट डे अँड नाईट. आता सिच्युएशन काय? ही सुद्धा रॉंगली प्लेस स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे. कशामुळे? वर्गातली सिच्युएशन सांगायला लागले, आणि नंतर आणखीन तुम्ही पास्ट मध्ये गेलात. हे जे सिच्युएशन सांगायला काय? ही दे थॉट इन इट डे अँड नाईट. मग त्यांनी रात्रंदिवस विचार केला. आता वर्गातली सिच्युएशन सांगत असताना त्यांना रात्रंदिवस विचार करायला वेळ कुठे मिळाला? है ना? मग त्यांनी रात्रंदिवस विचार करायला वेळ मिळाला. ही सिच्युएशन आता जी वर्गातली सिच्युएशन सांगितली त्याच्या अगोदरची 4-5 दिवस, कारण त्यांना 2-4 रात्री तरी अगोदर विचार करावा लागला असता. किंवा असं पाहिजे होतं, दे हॅड थॉट इट डे अँड नाईट. त्यांनी याच्याविषयी दिवस रात्र विचार केलेला होता अगोदरच. आता ती सिच्युएशन सुरू आहे. कोणती सिच्युएशन सुरू आहे? द चॉक इज ऑन टेबल, वी आर सिटिंग इन क्लासरूम, द डस्टबिन बाजूला डोअरच्या, महेशने लिहायला प्रयत्न केला, हेडमास्टरने आम्हाला प्रेझेंट करायला सांगितलंय, रेफरी विल ऑब्झर्व अँड अलॉट इट, आणि विनर्स नेक्स्ट वीकला डिक्लेअर केल्या जाणार आहेत. आणि मग आमच्या मित्रांनी हे आवर फ्रेंड्स हॅड थॉट अबाउट पोस्टर कॉम्पिटिशन. तर आमच्या मित्रांनी या कॉम्पिटिशन विषयी अगोदरच विचार केलेला होता. ही पास्ट परफेक्टची ऍक्टिव्हिटी, इथं पास्ट परफेक्ट टेन्स यूज करायला पाहिजे होता, म्हणजे रॉंगली रिटन. ओके, दे थॉट डॅश इन इट डे अँड नाईट. आता हे पण काय होतं? दे हॅड थॉट इट फॉर डे अँड नाईट.
ही सिच्युएशन, ही वर्गातली सिच्युएशन सांगितली त्याच्या अगोदरची आहे. कारण त्यांनी अगोदर विचार केल्याशिवाय दिवस रात्र ते कसा विचार करणार? वर्गातली क्लासरूमची ऍक्टिव्हिटी सांगत असतानाच त्यांनी दिवस रात्र कसं काय विचार करणार? ठीक आहे ना. त्यामुळे हे सेंटेन्सेस आर, आता हे कशामध्ये, हे आर not according to the context. Okay, they are wrongly written. Okay, they took help in all their contexts. आता हे ओके, आणखी वर्गात आली सिच्युएशन, ही दिवस आणि रात्रामध्ये पाठीमागे गेली सिच्युएशन. कुठं त्यांनी दिवस रात्र विचार केला. आता दिवस रात्र वर्गात बसल्यानंतर दिवस रात्र कसा विचार करणार? म्हणून हे द टू सेंटेन्सेस आर, और द टेन्सेस ऑफ द टू सेंटेन्सेस आर wrongly framed. ओके, तर मग पुन्हा ते काय वर्गात आले. दे टूक हेल्प इन ऑल देअर कॉन्टॅक्ट, मग त्यांनी त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्टची मदत घेतली. ठीक आहे. दे कम ऑन इट इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड एक्झिक्युटेड दम ॲज वेल. आता बघितलं का, दे कम, आता हे काय की दे कम ऑन इट इनोव्हेटिव्ह. आता आपल्याला हे माहित आहे, कमचा पास्ट टेन्स केम होतो आणि त्यांचा पास्ट पार्टिसिपल पुन्हा कम होतो. ठीक आहे ना. आता मग इथं दे कम ऑन इट इनोव्हेटिव्ह आयडिया. आता आपल्या इथं प्रॉब्लेम काय होतो की हे सिम्पल पास्टचं सेंटेन्स आहे, सॉरी सिम्पल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे की पास्ट परफेक्टचं आहे. आता जर हे पास्ट परफेक्टचं सेंटेन्स असेल तर आपल्याला दे हॅड कम पाहिजे होतं, दे हॅड. ओके, आणि जर हे सिम्पल पास्ट, आता हे इथं केम नाहीये म्हणून हे काय आहे, हे सिम्पल प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. दे केम ऑन इन इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड एक्झिक्युटेड देम ऑन. आता बघा या ठिकाणी हे सेंटेन्स होता, हे काय पाहिजे होतं, दे हॅड कम ऑन इन इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड एक्झिक्युटेड देम, आणि हे टू वापरायची गरज नाही. ओके, कारण इथं ऍज आलं, इथं ऍज येणार आहे प्रिपोजिशन. दे टूक, आता बघा, दे हॅड कम ऑन इट विथ इनोव्हेटिव्ह केम अप, इथं जे दिलं आपल्याला हे येणार आहे इथं अप विथ. ठीक आहे. दे केम अप विथ इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड एक्झिक्युटेड देम ॲज वेल. आता ॲज वेल हीच मिनिंग ह्याची काय होती की सुद्धा, मग तिथं आणखी परत टू यूज करायची गरज नाही. ठीक आहे. हे झाले. आपण काय चेक करत आहोत मित्रांनो, आपण आपल्याला लर्निंग आउटकम ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितलं की आपल्याला विथ कॉन्टेक्स्ट चेक करायचं. म्हणून आपण ऍक्च्युअल मध्ये जो पॅसेजच्या फॉर्मेशन मधले जे प्रॉब्लेम ते आपण पाहितले. ठीक आहे. आता ज्यांना कोणाला वाटत असतील की पॅसेजचे फॉर्मेशन मी जे एक्सप्लेन केलेले आहेत ते प्रॉब्लेमॅटिक आहेत आणि हेच बरोबर आहे, तर त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कॉमेंट करा. वी विल डिस्कस अबाउट दॅट. ओके, आता आपण काय करूया, आपण जाऊया आपल्या रिप्लेसमेंट ऑफ प्रिपोजिशन्स कडे. आपण हे जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, जे टेन्सचं फॉर्मेशन आहे या पॅसेजचं, त्याच्याविषयी डिस्कशन केलं. आता आपण काय करूया, आता आपण जाऊया आपले रिप्लेसमेंट कडे आणि विचार करूया की कुठकुठल्या प्रिपोजिशनच्या जवळ आपल्याला काय काय घेता येतं किंवा आपल्याला काय काय घ्यायला लागेल. पहिल्यापासून आपण काय करूया, सुरू करूया. आणि आपण काय करू, थोडा पेन सुद्धा बदलूया. ओके, विल गो विथ ग्रीन. ओके, द चॉक इज. ओके, आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे ना, मी काय तुम्हाला लगेच डिक्टेट करत नाही की या ठिकाणी येईल त्या ठिकाणी ते येईल. आपण डिस्कशन करून त्या ठिकाणी प्रिपोजिशन प्लेस करूया. ठीक आहे. तर चला बघा, आता आपल्याला काय का करायचं आपल्याला हे, कारण आपण अकॉर्डिंग टू द कॉन्टेक्स्ट जाऊ लागलो. ठीक आहे ना. तर बघा, द चॉक इज ऑन द टेबल, हे अक्रॉस इज wrong. Instead of across we have to use on. Okay, this is on. The chalk is on the table. We are sitting in the classroom. Okay, in. Okay, आता आपण स्ट्राइक आउट करूया खालचं. ऑन आपण घेतलाय म्हणजे इकडं ऑन ला it is taken. Okay, now the chalk is on the table. We are sitting in the classroom. So first in we have used here. Okay, in. झालं, फर्स्ट इन यूज केलं. नाव द डस्टबिन इज इन टू द डोअर लिहिलंय. डोअरच्या मध्ये कसे असणार, आतमध्ये. इन टूचा मिनिंग काय, आतमध्ये. तर मग आपल्याला इथं दुसरा वर्ग आहे. डस्टबिन कुठं असू शकते, जनरली कुठं असते, दरवाजाच्या बाजूला, दरवाजाच्या पाठीमाग, भिंतीच्या बाजूला, भिंतीच्या समोर किंवा इन द कॉर्नर असते की नाही. द डस्टबिन इज, आता हे डोअर आहे, कॉर्नर असतं आपण इन द कॉर्नर वापरलं असतं. किंवा विंडो आहे, इथं आता डोअर आहे, विंडो आहे, विंडो बिलो, म्हणजे अकॉर्डिंग टू दॅट आपण यूज केला असतं है ना. आता बघा इथं काय,
द डस्टबिन इज डॅश डॅश द डोअर. मग आपण इथं काय यूज करू शकतो याच्यातलं शोधा. डस्टबिन इज ॲज द डोअर होऊ शकत नाही, अप विथ द डोअर नाही, फ्रॉम द डोअर नाही, अबाउट द डोअर नाही, ऑफ द डोअर नाही, विथ द डोअर नाही. विथ पण होऊ शकत नाही, डोअरच्या सोबत डस्टबिन असं नाही म्हणता येत आपल्याला. इन द डोअर नो, कारण इन टू पण होत नाही, इन पण होत नाही. इन नाही. बिहाइंड इज अ परफेक्ट. ओके, मग काय आहे, डस्टबिन कुठं आहे, डस्टबिन इज बिहाइंड द डोअर. बिहाइंड. ओके, डस्टबिन, द डस्टबिन इज बिहाइंड द डोअर. ओके, आता मग महेश ट्राईड टू राईट बिसाइड हिज नोटबुक. बिसाइड म्हणजे बाजूला. त्याने महेश काय नोटबुकच्या बाजूला लिहिणार आहे का, नाही लिहिणार आहे. मग काय करावं लागलं आपल्याला, महेश ट्राईड टू राईट in his notebook. Here we have to use again another in. Okay, so here it will be in. Another in is taken. Okay, दुसरं in आपण काय केलं, यूज केलं. ठीक आहे. Mahesh tried to write in his notebook. Okay, the headmaster asked us. हे आपण ऑलरेडी करेक्ट केलेलं आहे. The headmaster asked us to present. आता प्रेझेंट काय करायचंय, डॅश डॅश द क्लासरूम. आता कशात करावं लागणार आहे आपल्याला, द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट. आता इथे आपल्याला पुन्हा दुसरं एक इन घ्यावं लागणार आहे. इन, हे इन घेऊया. द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट इन द क्लासरूम. ठीक आहे, इन द क्लासरूम विथ पोस्टर्स. ओके, विथ पोस्टर्स. विथ आहे का, हे बघा इथं, हे विथ इज ऑलरेडी यूज. ओके, इथं काय करावं लागेल आपल्याला, एमच्या जागेवर काय करावं लागेल, विथ लिहावं लागेल. ठीक आहे, विथ. ठीक आहे. आता पहिल्यापासून बघूया. द चॉक इज ऑन द टेबल. चॉक काय आहे, चॉक टेबलवर आहे. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. आम्ही वर्गात बसलेलो आहोत. द डस्टबिन इज बिहाइंड द डोअर. डस्टबिन कुठं आहे, दरवाजाच्या पाठीमागे ठेवलेले आहे. महेश ट्राईड टू राईट इन हिज नोटबुक. महेशने त्याच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. मग काय झालं, द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट इन द क्लासरूम विथ पोस्टर्स. मग हेडमास्टरने आम्हाला काय सांगितलं, की हेडमास्टरने आम्हाला क्लासरूम मध्ये पोस्टरच्या सहाय्याने प्रेझेंटेशन करायला सांगितलं. प्रेझेंट करायला सांगितलं. ठीक आहे. द हेडमास्टर आस्क्ड अस टू प्रेझेंट in the classroom with posters. The referees will observe and allot the ranks on merit. In merit now. Here we have to use on. Okay, this is on. So on merit. Here we will write on. Okay. The referees will observe and allot the ranks on merit. Merit च्या आधारावर काय करता येतं ते referees काय करतील, मार्क्स अलॉट करतील. The winners will be announced. आता बघा, या ठिकाणी both the ons are taken. There is no on left. So here no preposition is needed. जरुरी नाही की प्रत्येक ब्लँक स्पेसच्या ठिकाणी किंवा याच ठिकाणी तुम्हाला प्रिपोजिशन वापरायचं. इथं प्रिपोजिशन वापरायची गरज नाही. द विनर्स विल बी अनाउन्स्ड नेक्स्ट वीक. इट इज परफेक्ट सेंटेन्स. पुढच्या आठवड्यात विनर्स अनाउन्स केले जातील. ओके, सो हेअर नेक्स्ट वीकच्या अगोदर नो प्रिपोजिशन. ओके, आवर फ्रेंड्स थिंक about poster competition. Okay, आता आपण हे स्ट्रक्चर बघितलं. we don't want to discuss this again. We will discuss here only about putting the proper prepositions in place. Okay, our friends think about poster competition. आपल्याकडे काय काय उरले आता, हा एक about उरलेला. ठीक आहे, we will use it here. We can use it. Okay, our friends think about had thought असं. Our friends think about poster competition. They thought in it. आता काय केलं आपण, they thought in it day and night. आता या ठिकाणी इथं आपण कुठे घेतले, about. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, our friends think on up with. Okay, they thought about it day and night. आता इथं आपल्याला about घ्यावं लागेल. ओके, about. They thought about it day and night. They took help. आता इथं काय लिहायचं आपल्याला, इथं लिहावं लागेल from. ठीक आहे, हे उरलेलं from. ओके,
FROM, फ्रॉम ऑल देअर कॉन्टॅक्ट्स. दे, आता इथं काय घेऊ आपण, हे ऑन नाही येतं, दे कम अप विथ, इथं काय येईल, अप विथ. ठीक आहे, दे कम अप विथ innovative ideas and executed them as well. as, इथे येईल as, या ऑनच्या जागेवर काय येणार, as. ठीक आहे, as well. आता आपल्याकडे काय उरलंय, इन उरलेला. ठीक आहे, तर हे इन कुठं असायला पाहिजे होतं, आवर फ्रेंड्स थिंक ऑफ. आता हे बघा, ऑफ, या ठिकाणी काय लिहायचंय, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे ऑफ. आवर फ्रेंड्स थिंक ऑफ पोस्टर कॉम्पिटिशन. किंवा आपण काय करू शकतो, आपल्याला हे प्रपोजिशन, आवर फ्रेंड्स थिंक अबाउट पोस्टर कॉम्पिटिशन, दे थॉट ऑफ इट. ठीक आहे, आपण काय करूया, दे थॉट ऑफ इट, इथं काय करू आपण, ऑफ. दे थॉट ऑफ इट डे अँड नाईट. ठीक आहे, अँड इथं काय करूया, ऑफ कुठे घेतलंय आपण, आवर फ्रेंड्स थॉट अबाउट, इथं घेऊया अबाउट. ओके, तर हे अशा प्रकारे आपल्याला काय करता येतात, ही जी सगळे हे जे पॅराग्राफ आहे तो प्रॉपरली आपल्याला काय करता येतो, प्लेस करता येतो. आणि हे जे प्रिपोजिशन्स आहेत, आता मोस्टली प्रिपोजिशन्स काय आहेत, टाइम आणि प्लेसचे, प्रिपोजिशन ऑफ टाइम अँड प्रिपोजिशन ऑफ प्लेस. ठीक आहे, हे टाइम, ऑन, इन, ठीक आहे, फ्रॉम, हे जे प्रिपोजिशन. तर अशा प्रकारे आपल्याला काय, आपण काय केलेलं आहे, या ऍक्टिव्हिटीमध्ये, या पॅराग्राफमध्ये आपण काय केलेलं आहे, प्रिपोजिशन्स प्रॉपरली प्लेस केलेले आहेत. तर आता प्रिपोजिशन्स हे प्रॉपरली प्लेस करून एक वेगळा पॅराग्राफ आपल्याला बनवता येतो. आणि हा आता प्रॉपर ऍक्च्युअली मी काय करतो, हे पॅराग्राफचं स्ट्रक्चर आणि प्रिपोजिशन प्रॉपरली प्लेस करतो आणि मग काय करूया आपण ती पुन्हा तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. ते अशा प्रकारे होतं.